कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बोलते? बघा बघा काय बोलते ही। अरे कधी कधी माणसाचा नाराज स्वतःवर ताबा म्हणून काय तू आता तुझ्या भावाचा संसार मोडणार का? हा जावई बापू, लहान पोरं चुकली तर मोठी माणसं त्याला समजून त्यांना माफ कर। हा? आम्ही बिहानच्या चिरंजीवांना समजावतो, परत ते असं करणार नाहीत। माफ करा त्यांना। डॅडी, अहो एकदा हात उचलला काय आणि 10दा उचलला काय? उचललाच ना हात। आणि बाईवर हात उचलणारा पुरुष हा खरं तर पुरुष म्हणून घ्यायच्या लायकीचाच नसतो। अरे काय मिळालं त्याच्यावर हात उचलून तुला? हा काय मिळालं? अरे, तेजूला बरं नाहीये, तिची काळजी घ्यायची सोडून तिच्यावर हात उघडू शकतो, तर वाईट वेळ येईल त्यावेळी त्याची साथ कशी देणार तू? अरे उलट तिला बाजूला घेऊन तिला तू सावरलं पाहिजे होतं, तिला खायला घातलं पाहिजे होतं। असं केलं असतं ना तर देवळाला देव पण आहे ना तुझ्यासमोर उभा राहिला असता। जो पुरुष आहे ना बाईच्या चांगल्या वाईटात साथ देऊ शकत नाही ना, तो पुरुष म्हणून घ्यायच्या लायकीचा पण नाही। बाईचं बाई पण जपतो तो खरा पुरुष असतो। आणि असा पुरुष होणं जोपर्यंत तुला जमणार नाही ना, तोपर्यंत माझी बहीण तुझ्या सावलीला पण उभी राहणार नाही, लक्षात ठेव। ए बायको आहे ती माझी बाई नाही ते। तिथनं पुढं तिच्या आजूबाजूला पण उभं राहायचं नाही हा? चल तेजू। दादा, मंडळी, इतकी वर्ष या पंचक्रोशीची सेवा केली आम्ही, पर आज या एका प्रसंगानं आम्हाला मान खाली घालावी लागली। माफ करा। जालिंदरराव, अहो घर म्हणलं की भांड्याला भांडे लागणारच। आणि आज जे काय झालं त्यामुळे तुम्ही गावासाठी जे काय आजपर्यंत केले ते कसं विसरून चालायचं? तुम्ही गावासाठी आज बी तेच आहात जे काल होता। त्यामुळे मंडळी, तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आपापलं देवदर्शन उरकून घ्यावं। जालिंदरराव, आम्हाला तुमच्याकडून जरा वेगळीच अपेक्षा होती। आम्हाला असं वाटलं आज तुम्ही त्या सूर्याची मानच कापून टाकताल, पण इथं उलटच झालं। तुमचीच मान सांगण्या पुढे झुकली। बरं नाही झालं, मजा नाही आली जालिंदरराव। येतो आम्ही। झालं का तुमचं समाधान? आमच्या सगळ्या इज्जतीवर पाणी फिरवलं तुम्ही। कितीदा सांगितलंय नीट वागा, नीट वागा, नीट वागा, पण नाही। ही अक्कल कुठं विकून आलात जणू। निघायत ना, आणि आम्ही सांगत नाही तोपर्यंत कुठंच कायच बोलायचं नाही। आम्ही सांगतो तसं वागायचं।
निघा. तोंड काळ करा. आज गावापुढं मान चुकवलीस तू माझी. नाही तुझ्यावर बी हीच वेळ लवकरच आणली. नावाचा चॅलेंजर निंबाळकर नाही. बाबू बर्फ घेऊन ये बरं. बर्फाने शेकलं की बरं वाटेल जरा. आणते. मी पाणी आणते हा, अक्का. अक्का वहिनी तेजू काय झालं रडायला? हा मी काय लहानपणापासून शिकवलंय? रडायचं नाही, लढायचं. रडून अडचणी सुटत नाहीत. मग कशाला त्रास करून घ्यायचा? आता पण लग्न झालेल्या मुलीने असं संसार सोडून बाहेर येणं चांगलं नसतं. कोण बोललो तुला? बाद झाले जुने विचार. पुरीचा जेवढा सासरवर हक्क असतो ना तेवढा माहेरावर पण असतो. हे घर तुझं होतं, तुझं आहे आणि कायम राहील हे लक्षात ठेव. त्यामुळे नाही ते विचार करून रडत बसू नको. आता पण लोक काय म्हणतील? काय म्हणतील लोक? काय म्हणतील? लोक म्हणण्यासाठीच असतात, बोलायसाठीच असतात. त्यांना काय म्हणायचं ते म्हणून दे. आपण नसतं लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. माझी प्रॉपर्टी माझ्या बहिणी आहेत. माझी माणसं माझी प्रॉपर्टी आहे. आणि मी तुमचं आहे. हे घर तुमचं आहे. त्यामुळं ना सगळ्यांना सांगतोय मी, लग्न झाल्यावर पण इथं याला अजिबात लाजायचं नाही. कुठलीच शंका मनात आणायची नाही. कळलं का चौघींना? अरे माझ्या बहिणी माझी कमजोरी नाही. अरे तुम्ही माझ्या ताकद आहे. का कळत नाही तुम्हाला? त्यामुळं माझ्या बहिणीच्या डोक्यात पाणी आलं मला नाही बघवत. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, राजू कधी जा, जेवणाचं बघ जा. चल आपण जीवूया पटकन. चल उठ. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.